चला आता डाळिंब पाहू. अशी काळी आली तर आमची एक मॅडम बघा लगेच उसाक पाऊस नाही आला येऊन बसली राणा इथं लगेच झाडाखाली. तिला असं वाटलं लय पाऊस येतो का काय नाही, आणि आम्ही तिकडेच माझे बांधितो गवताची. धर सोला आता एवढा पाऊस आलतो लगेच. ती वल्ल वल्ल म्हणती, म्हणती लय चिडचिड होती वल्ल झालेलं. पण मग पाऊस पण लागतो ना आपल्याला, नाही का, आपल्या पिकायला. ती इतकी गडबडली ना, आमच्या आधी येऊन उभी राहील तिथं बसली, आणि एकीनं बघा काय करून घेतलं. बोट बघ गवत घेता घेता तिचं बोट कापलं. इकडे दिसतच नाही ते, आता चिटकवलं म्या, चिपकवलं. हे आता बघा तसंच चिटकून घेतलं. आमच्या शेतकऱ्याचं असं असतं ना, बोट जर कापलं ना तिथल्या तिथं जर शिक थोडं दाबून धरायचं, लगेच चिटकून गेलं. आता घरी जाऊन हळद बिळद लाव, तिकून जर शिक मग बरोबर. दातरी सोया होता ना त्यांचा. रामकृष्ण हरी मंडळी. तर कसे सगळेजण मजेत का? तर मजेत असाल मला अशी आशा आहे, कारण की आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं अशी मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करते. तर आता आपल्या शेतकरीची सगळ्या कष्ट करून शेतकरी पंढरपूरला निघलेला आहे. तर ते जेवढे दिंडीमध्ये गेले तेवढ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आपण बघा आपले चालले आता रानामध्ये काम. तर डाळिंब घेऊ का? घे ना. आता डाळिंब घेऊ का म्हणते खायला. आता बाग घरचा आहे, आता विचारते कोणला काय माहित. खायचं का विचारते मी. खा ना. तर असं असतं आमचं जीवन. शेतकरी चालता चालता एखादं फळ दिसलं तोडलं तर रानात आनंद घ्यायचा, खायचा. आता घरचे सगळे काम आवरले, जेवण ते झालं, आणि जेवण झाल्याच्या नंतर सवय लागली. आता आंब्याचं सीझन संपलं. भारी ग, लयच भारी निघले बघा. मागं सुटेल असं एखादं तर बघा केवढं निघलं नाही. हे पाकिट छोटे, पण ते झाकेलं होतं, त्याला फिका कलर आहे, याला मोठं गोड लागत. आता फळं पण एकदम भारी झाली ना. याच्यात खुरपा लागला ना आपलं लवकर. औषध मारलं ना. आता भिमुगाला पण औषध मारलं. कारण की पहिले शूट जर औषध मारलं ना, त्याच्यातलं जेवढं बारीक तण असतं का तेवढं जळून जातं, आणि नंतर जरी कुठं मुळं गवत उतरलं तर ते ठोक असतं, आणि ते खुरपायला पण बरं वाटतं. दर्शिक मग लई दाट गवत असलं खुरपायला जड जातं. तरी एक बार खुरपास लागणार, खुरपास लागणार थोडंफार. आणि मी मक्काचं वावर दाखवलं तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये. तर मक्काचं वावर बघा, पुरं रान असं हिरवं हिरवं गार, आणि बघा वातावरण कसं झालेलं आहे. बघा ही सरी किती झाकळायला लागली आता. तर मक्का चांगली वाढलेली आहे, आणि त्यात वखर हाकलेला आहे बघा, काळी बोर झालेली एकदम. पण तरी काढा काढाल गवत ते आम्हाला घ्यावंच लागतं. थोडासा केना आहे, तो केना पण काढावा लागतो. कड घेतली का मग गबळ राहत नाही, रान एकदम निर्मळ मक्का मक्काच दिसते, एकदम स्वच्छ. कुठं घ्यायचं गवत? तिथं हा आपली इकड राहिलेली एवढी घ्यायची, आणि मग पुढं जाऊ. थोडंसं आमची पहिल्यांदा कापली होती आम्ही, पण आता पावसामुळे जास्तच गवत झालं, त्याच्यामुळं घ्यावंच लागलं. बघा किती छान गवत आहे वळणाला. असं मस्त गवत जनावराला घेऊन जावं लागेल. तर बघा ही डाळिंबाचं वावर आहे, आणि डाळिंबामध्ये रोटा पण हाकला, परत लय गवत झालतं. म्हणून आता आम्हाला या डाळिंबामध्ये आळे आलेत काढायला. ते काही हिरवी हिरवी पट्टी दिसू राहिले आता आपल्याला. तेवढा पट्टा तर सरळच घ्यावा लागेल आपल्याला. काढू आता. आपल्याला कामच आता तीच आहे. या वावरातून त्या वावरात, त्या वावरातून त्या वावरात, थेट भगूर फाट्यापर्यंत चक्कर देत राहायचं वावराला. आणि कोरपडीच्या ऑर्डर पण असतात मधी मधी, तर त्या पण द्यावा लागल. तर छोटे मोठे काम करावंच लागत राहिलेले. चला आता डाळिंब अशी काळी आली तर आमची एक मॅडम बघा लगेच
उसाक पाऊस नाही आला येऊन बसली राणा इथं लगेच झाडाखाली तिला असं वाटलं लय पाऊस येतो का काय नु आणि आम्ही तिकडेच वजे बांधितो गवताची दर सोला आता एवढा पाऊस आलता लगेच ती वल्ल वल्ल होती म्हणती लय चिडचिड होती वल्ल झाली पण मग पाऊस पण लागतो ना आपल्याला नाही का आपल्या पिकायला ती इतकी गडबडली ना आमच्या आधी येऊन उभी राहील तिथं बसली आणि एकीनं बघा काय करून घेतलं बोट बघ गवत घेता घेता तिथं बोट कापलं इकडे उजेड दिसतच नाही ते आता चिपकवलं मी चिपकवलं ते आता बघा तसंच चिपकून घेतलं आमच्या शेतकऱ्याचं असं असतं ना बोट जर कापलं ना तिथल्या तिथं जर शिक थोडं दाबून धरायचं लगेच चिटकून गेलं आता घरी जाऊन हळद बिळद लाव ते जर शिक मग बरं होईल दातेरे शेळ्या होता ना त्यांचा चटकन दात्र जिळायचं असंच राहतं बाई माशाला बाई आता मस्त डाळिंब खाऊ आपण बसल्या बसल्या जाऊ बाई घरी आता मरुदी घरी जायचं काय मग आता मा बोटाला मला आगोर किती आगो रे वाटा नाही मला किती मस्त निघलं थोडं मग टारफळून सगळं तर बघा डाळिंबाचा कलर किती छान आहे बघा असा डाळिंबाचा कलर आहे चालूच बाई पहा अशी डाळिंब आहे आणि इतकं मस्त छान डाळिंब आणि इतकं असं मस्त परिपक्व झालेलं फळ खायला ना एकदम शेतामध्ये आम्हाला असा मस्त आनंद वाटतो शेतकऱ्याच्याच नशिबात असतं हे अशी फळं खाणं ताजे ताजे रानात बसल्या बसल्या तर बघा ती दुसरं पण सोलू राहील लगेच ते पण कसं निघलं ते पण भारी निघलं लाल लाल दे माणसाला जाऊ दे घ्या कवळा झाला सुटा लगेच घरीकडे निघते का वजी उचलायची आहे आपल्याला अजून तर आता आम्ही एवढं डाळिंब खातो आणि मग गवताकडे जाऊ आता दर्शिक बसलो होतो डाळिंब खाल्लं मस्त लागलं आता निवांत बसून डाळिंब खाल्लं ना तितकं भारी लागलं आणि आता चला म्हणलं गवताची वजे जनावराला वैरण करायची चला बाई चाल ग सगळ्या इळे घ्या चला गवताची वजे घ्यायची आता आता परत आली पाळी बर का आता मस्त पाऊस यायला लागलाय आता चला नाही तर आपण बोललो ते दोन वजे मोठे ते घेऊन मग एक उचलता येईल का आपल्याला ती तू ते खुरपे ना याला खोसून घे म्हणजे मग हातात कोणाच्या राहणार नाही तर बघा आता पाऊस एकदम दाट पाऊस आला बघा इकडून येत असतो आम्हाला खुरपी त्याला लावू तर बघा इतका पाऊस आला ना आता चल 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 आता बघा आम्ही ना थोडा म्हणजे गवताचं वजा आणून टाकले वैरण झाली जनावरांची आणि अर्धा एक तास आम्ही आराम घेतला आणि नंतर मग इकडं कोरपडीच्या शेतामध्ये आमचं गवत म्हणजे 1 वर्षापासून म्हणजे 1 वर्ष आम्ही झालं ते रानात आलोच नव्हतं इथं तर म्हणजे तिथं भाजीपाला लावला होता ना तर त्याला खुरपायचं कामच पडलं नाही एकदा खुरपून दिलं ना तर मग त्याच्यात जुनं गवत होतं उन्हाळ्यातलं तर ते गवत काढायचं होतं तर मग म्हटलं चला आणि इकडं बघा पपईचं झाड बघा किती मस्त त्याला पपया पण आलेले आहे पण थोड्या अंदाज दिसत्या थोडं वातावरण आता आभाळ आहे ना आमच्याकडं तर त्याच्यामुळे एवढं दिसत नाही आणि वातावरण पावसाचं झालेलं आहे आभाळ आलंय काळं भोर आणि इकडं बघा आणि विहीर आहे पाण्याची तर विहीर शेजारीच आमचं काम चालू आहे तर एक गवत इतकं गवत मोठं आहे तर मी दाखवते तुम्हाला हे गवत तुम्ही पाहिलेलं आहे कधी हे गवत दे मायकड तर बघा इथं हे पा काठमांडू काठमांडूचं गवत आहे तर हे गवत तुमच्या रानात आहे का याला शेळ्याला भारी खात्या बरं का तर मग हे ना शेळ्यासाठी आम्ही हे गोळा केलं तर बघा आणि इकडं विहीर आहे विहीरपासून इकडं म्हणजे गेले जाऊन जवळ नको जाऊ तुला काही भीव वाटतच नाही विहिरीचं पाणी आलं विहिरीतलं वर
तर ती म्हणी ताई आपण विहिरीतलं पाणी बघू म्हणी. तर बघा पाणी पहा किती मस्त आहे. आहे ना, लय भारी पाणी दिसतंय. काळ भोर पाणी विहिरीतलं साचेल पाणी आहे. तर मी तुम्हाला थोडंसं बॅक कॅमेऱ्याने दाखवते म्हणजे व्यवस्थित दिसल असं. ते लाकडं सगळे वर टाकतात. इथं बघा हे गवत उपटायचं काम चाललं विहिरीच्या कडानी, कारण की विहिरीच्या कडानी गबळ गुबळ नसलं पाहिजे. तर म्हणून आम्ही साफसफाई करून घेऊ राहिली इकडं. आणि इकडं बघा विहिरीच्या कडानी तर इथं बघा सीताफळाचं झाड आहे मस्त. आणि तिकडून आपलं सोलर पॅनल आहे. आणि त्यानंतर इकडं एक सीताफळाचं झाड आहे. आणि इकडं मोटरीचा पाईप आहे, मोटर सोडलेला. आणि तो सोलरचा पाईप आहे पुढला. आणि इथं बघा विहिरीतलं पाणी किती काळी भोर विहीर आहे मस्त. पाणी बघा त्याच्यातलं, अशी विहीर आहे. आणि ही विहीर आम्ही जवळपास किती साली बांधलेली ही? तुमच्या लग्नाच्या आधी म्हणजे ते चिव म्हणते आहे ना. तरी 2008ला बांधलेली ही बहुतेक विहीर. कारण की दादन बबली होते ना, दोघं जण लहान लहान होते. तर तेव्हा ही विहीर आम्ही घरच्या घरीच या विहिरीला मटेरियल दिलेलं होतं बरं का. तर घरूनच काम केलेलं होतं. तर बघा म्हणजे नवीन बांधकाम प्लेटा घेतल्या होत्या ना विहिरीच्या बांधकामाच्या. तर घरची विहीर पहिल्यांदा एकदा बांधली होती आणि तेव्हा दुसऱ्याची विहिरीवर प्लेटा गेलेल्या होत्या आमच्यावाल्या. इकडे बघा विहिरीचा मलमा पडलेला आहे. अजून मलमा सुद्धा उचलायचं राहिलेला आहे. किती जागा रिकामी होईन आपली रानातली. एवढा मलमा उचलावा लागेल आपल्याला. आता कोरपडीमुळं नाही उचलला यायचं, कारण की आहे इकडून जागा आपल्या कालीतून म्हणा. नंतर इकडं बघा हे काठमांडूचं गवताचं कवळे गोळा केल्या. आणि कोरपडी झाडं बघा, गबळ म्हणायला पण कोरपडी इतकी मस्त हिरवी हिरवीगार कोरपडे. पाणी आणलं तर थोडंसं प्यायला. दर्शिक थोडं काम केल्यावर थोडी तहानच लागती. इकडे एवढं रान घेतलंय आम्ही, इकडलं एवढं रान घेतलं. आणि ती वांग्याची सरी होती एक, ती राहिली तेवढी घेऊ म्हणलं. पण तिचं तर तशी काँग्रेस तेवढं उपटून घेऊ. आणि इकडलं बघा इकडं कसं थापवलं असं गवळ काढलं आम्ही सगळं इकडं. आणि इकडं बघा किती चकपॅक करून ठेवलं मस्त चकाट. तर ती म्हण आहे ना हो का हात फिरेन तिथं लक्ष्मी. तर हे आमचं आजीचं म्हणणं होतं का जिथं हात फिरवलं तिथं लक्ष्मी असायची. आजी कशी सारून घ्यायची ना, तेव्हा आम्ही म्हणायचं कागं बाई लय भारी दिसतं सारून घेतल्यावर आहे ना. तर मग आजी म्हणायची अगं जिथं हात फिरण तिथं लक्ष्मी पोरींनो अशी बोलायची. तर तिथंच आम्ही उद्देश पुढं घेऊन तर आमच्या रानातलं गवत काढून राहिलो. तर बघा इकडं लगेच आपलं आपलं हे आलेलं आहे इथं पॉवर टिलर लगेच. तर बघा हळूच काढ बाबा. त्यासाठी तर कवच खोळंबले तिथं जरशी गवत पण राहील काढायचं वायरातलं, काढून घ्यावं लागन. कस काय वसवाले त्या रानामध्ये. तर आज म्हणून बाबा गेलते तिकडल्या रानामध्ये. तर ते रान आम्ही नवीनच घेतलेलं आहे. ते रान कुठे आहे माहिती आहे तुम्हाला? तर वांजरगावच्या शिवारामध्ये आहे 2.5 एकर. तर तिथं मका पेरली ना, तर ते मका उगली की नाही बघायला गेले. ते 5-7 दिवस झाले ते मका पेरून. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही सांगा मला कमेंट करून. तर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला मग भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी माऊली.